नमस्कार. आज आपण स्वातंत्र्य लढ्यातल्या एका अशा घटनेबद्दल बोलणार आहोत ना, ज्याने अक्षरशः ब्रिटिश साम्राज्याला हलवून ठेवलं. हो, ही गोष्ट आहे काकोरी कटाची, एका जबरदस्त ध्येयवेड्या बंडाची. चला तर मग सुरू करूया. ही सगळी गोष्ट सुरू होते फक्त एका आकड्यापासून, 4. आता ऐकायला तर हा अगदी साधा आकडा वाटतो, हो ना? पण याच्या मागे एक प्रचंड मोठी त्यागाची, शौर्याची आणि बलिदानाची कहाणी आहे. खरं तर हा एकच आकडा या संपूर्ण घटनेचा आत्मा आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि तो आकडा म्हणजे 4 क्रांतिकारक. हो, अगदी बरोबर. ह्या एका घटनेनंतर आपल्या 4 ध्येयवेड्या तरुणांना फासावर लटकवण्यात आलं. विचार करा, फक्त या एका वाक्यातूनच त्या घटनेची तीव्रता आणि त्यागाची खोली किती असेल याचा अंदाज येतो. पण प्रश्न हा आहे की त्यांना फाशी का दिली? म्हणजे असं काय केलं होतं त्यांनी की ब्रिटिश सरकारला इतकं टोकाचं पाऊल उचलायला लागलं? चला, याच प्रश्नाचं उत्तर आज आपण शोधूया. तर ही गोष्ट आहे एका धाडशी, एका जबरदस्त बंडाची, एका अशा विद्रोहाची ज्याने थेट ब्रिटिश साम्राज्याच्या मुळांनाच हादरा दिला होता. आणि हे बंड करणारे कोणी साधेसुधे लोक नव्हते, तर ते होते स्वातंत्र्याच्या विचाराने पेटून उठलेले क्रांतिकारक. हे सगळे क्रांतिकारक हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन म्हणजे HRA या संघटनेचे सदस्य होते. आणि त्यांची विचारसरणी अगदी स्पष्ट होती. त्यांना वाटत होतं की स्वातंत्र्य हे शांततेच्या मार्गाने नाही तर सशस्त्र संघर्षानेच मिळेल. त्यांचा विश्वास बोलण्यावर नाही तर थेट कृतीवर होता. आणि ह्या योजनेमागे जे प्रमुख चेहरे होते ते म्हणजे रामप्रसाद बिस्मिल, अशफाकुल्ला खान, राजेंद्र लाहिडी आणि रोशन सिंग. पण ह्यांच्यात एक नाव असं आहे जे इतिहासात कायमचं कोरलं गेलं. ते म्हणजे चंद्रशेखर आझाद, जी शेवटपर्यंत कधीच इंग्रजांच्या हाती सापडले नाही. बरं, पण प्रश्न पडतो की या सगळ्या क्रांतिकारकांनी इतका मोठा धोका का पत्करला असेल? म्हणजे काय प्रेरणा होती या धाडसी कृतीमागे? चला, त्यांची नेमकी योजना काय होती ते समजून घेऊ. त्यांच्या मिशनची उद्दिष्ट अगदी स्पष्ट होती. 3 मुख्य गोष्टी होत्या. सगळ्यात पहिलं, क्रांतीसाठी पैसा उभा करायचा, आणि तो सुद्धा कुठून? तर थेट ब्रिटिश सरकारच्या तिजोरीतून. दुसरं म्हणजे ब्रिटिश सत्तेला एक उघड आव्हान द्यायचं, एक मोठा संदेश द्यायचा. आणि तिसरं, जे सर्वात महत्त्वाचं, ते म्हणजे सामान्य लोकांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटवायची, त्यांना या लढ्यासाठी प्रेरित करायचं. आणि मग अखेर ती रात्र आली. 9 ऑगस्ट 1925. इतिहासात नोंदवली गेलेली रात्र. हीच ती रात्र होती ज्यानं भारताच्या इतिहासाला एक नवीन दिशा दिली. काकोरीची ती रात, ज्या रात्री या क्रांतिकारकांनी आपली योजना अंमलात आणली. तारीख होती 9 ऑगस्ट 1925. ठिकाण होतं लखनौजवळचं काकोरी स्टेशन. याच स्टेशनवर क्रांतिकारकांनी सरकारी खजिना घेऊन जाणारी ट्रेन थांबवली आणि तो सगळा खजिना लुटला. विचार करा, किती धाडसी आणि किती सुनियोजित प्लॅन असेल हा. त्यांचं टार्गेट होती नंबर 8 डाऊन सहारनपूर लखनौ पॅसेंजर ट्रेन. त्यांना पक्की खबर लागली होती की याच ट्रेनमधून ब्रिटिश सरकारचा खजिना जातोय, आणि त्यांनी अगदी अचूक निशाणा साधला. पण प्रत्येक धाडसाची एक किंमत असते, आणि या धाडसाची किंमत खूप मोठी होती. स्वातंत्र्यासाठी केलेल्या या संघर्षाचं मोल फक्त त्या क्रांतिकारकांनाच नाही, तर संपूर्ण देशालाच चुकवावं लागलं. या घटनेमुळे ब्रिटिश सरकार अक्षरशः हादरून गेलं. त्यांनी आपली सगळी ताकद पणाला लावली. देशभरात धरपकड सुरू झाली आणि या कटातले बहुतेक क्रांतिकारक सापडले. आणि मग जो खटला सुरू झाला तोच पुढे इतिहासात काकोरी षडयंत्र खटला म्हणून ओळखला गेला. आणि मग तो काळा दिवस उजाडला. 19 डिसेंबर 1927. हाच तो दिवस होता जेव्हा भारताच्या या वीर सुपुत्रांनी स्वातंत्र्याच्या यज्ञात स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. या खटल्याचा निकाल खूपच कठोर होता. रामप्रसाद बिस्मिल, अशफाकुल्ला खान, राजेंद्र लाहिडी आणि रोशन सिंग ह्या चौघांना फाशीची शिक्षा झाली. आठवते सुरुवातीचा तो 4चा आकडा? तो हाच होता. आणि चंद्रशेखर आझाद? ते मात्र शेवटपर्यंत इंग्रजांना गुंगारा देत राहिले. अनेक वर्षे ते निसटून राहत होते. खरंय, या घटनेचा शेवट खूप दुःखद होता. पण तरीही काकोरी कटाकडे भारताच्या इतिहासातला एक प्रेरणादायी अध्याय म्हणून का पाहिलं जातं? काय आहे त्याचा खरा वारसा? या घटनेमुळे झालं काय की देशभरातल्या तरुणांमध्ये क्रांतीची आग आणखीनच भडकली. ब्रिटिश राजवटीविरुद्धच्या सशस्त्र लढ्याचं एक मोठं प्रतीक बनलं. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, ही घटना हिंदू मुस्लिम एकतेचे एक जबरदस्त उदाहरण म्हणून समोर आली. म्हणजे त्यांचं बलिदान हे शेवट नव्हतं, तर ती एक सुरुवात होती. ती एक छोटीशी ठिणगी होती ज्यानं पुढं जाऊन स्वातंत्र्याच्या सशस्त्र लढ्याची मोठी मशाल पेटवली. यातूनच कित्येक स्वातंत्र्य सैनिकांना प्रेरणा मिळाली.
आणि या वारसाचं सगळ्यात सुंदर उदाहरण म्हणजे रामप्रसाद बिस्मिल आणि अशफाक उल्ला खान यांची मैत्री. त्यांची दोस्ती ही धर्माच्या भिंतींच्या खूप पलीकडची होती. एकाच ध्येयासाठी, स्वतंत्र भारतासाठी लढताना त्यांची ही मैत्री हिंदू मुस्लिम एकतेचं एक कायमचं प्रतीक बनून राहिली. तर मग या सगळ्यातून काय शिकायला मिळतं? कधीकधी ना एखादी घटना इतिहासाची दिशाच बदलून टाकते. काकोरी कट कदाचित वरवर पाहता यशस्वी झाला नाही, पण त्या घटनेने स्वातंत्र्याची जी बीजं पेरली त्याचा पुढे जाऊन एका मोठ्या क्रांतीचा वटवृक्ष झाला. खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे की एक छोटीशी घटनासुद्धा संपूर्ण देशाचा आणि इतिहासाचा प्रवाह कसा बदलू शकते.